आपण तसं बघायला गेलं तर आज भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 6 मध्ये उभा आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून सध्या आता राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवार आहेत त्या माझ्यासोबत आहेत। प्रियंका मयूर लांडे ह्या सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक 6 मधून। तसं बघायला गेलं तर मयूरभाऊ लांडे पाटील यांच्या माध्यमातून देखील या प्रभागातील नागरिकांची जोडलेली नाळ आणि प्रभागातले अनेक वर्षापासून यांच्यासोबत असलेला दांडगा संपर्क सध्या त्यांच्या ज्या मिसेस आहेत सध्या आता म्हणजे प्रियंका मयूर लांडे ह्या सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्या सध्या आता उमेदवार म्हणून सध्या आता निवडणुकीच्या सामोरे जात आहेत। सध्या आपण पाहतोय की या प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेल्या काही दिवसांपासून त्या प्रचारात फिरत आहेत, नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहेत। माझ्यासोबत आहेत त्या। ताई, काय सांगाल? सध्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तुम्ही सध्या आता उमेदवार आहात, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, काय सांगाल? प्रथम या प्रभागातील ज्या मूलभूत समस्या आहेत जसे की रस्ता, ड्रेनेज, पाणी त्या सोडवण्यासाठी प्रथम प्रयत्न करणार, त्यांना प्राधान्य देणार आणि त्यानंतर या प्रभागातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने या प्रभागात एक स्वतंत्र भाजी मंडई असावी, स्वतंत्र आरोग्य केंद्र असावं यासाठी प्रयत्न करायचे। तसंच वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या परिसरात एक स्वतंत्र पोलीस चौकी असावी अशी ही संकल्पना ही प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर प्रामुख्याने या भागातील जो धावडे वस्ती आणि सद्गुरुनगर लगतचा जो पुणा नाशिक हायवे आहे तर त्या रस्त्यावरून नागरिकांना रोज ये जा करावी लागते। अनेक वेळा त्या ठिकाणी नागरिकांना ये जा करताना अपघाताच्याही घटना घडल्या आहेत। या अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी या ठिकाणी एखादा भुयारी मार्ग व्हावा यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करणार आहे। आता जेव्हा मी प्रभागात फिरते तेव्हा अनेक महिला त्यांची समस्या मांडताना बोलतात की ताई, आम्ही कामाला जातो मात्र जे पाण्याचा टायमिंग आहे तो नियमित नसतो, रात्री पाणी येतं, परत पाण्याचा प्रेशर कमी असतो, त्यामुळे या वाढत्या जी लोकसंख्या आहे त्या दृष्टीने पाण्याचा पुरवठा कमी होतोय किंवा ज्या ठिकाणी उंच भाग असेल तिथेही कमी प्रेशरने पाणी येतंय। त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी जर पाईपची जी साईज वाढवणे यासारख्या किंवा एखाद्या नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं नियोजन हे पालिकेतर्फे करण्यासाठी प्रयत्नशील राहील।